उपस्थित MCA चे जॉइंट सेक्रेटरी माननीय दीपक पाटील सर, थीम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चे उपाध्यक्ष माननीय श्री मोहम्मद शरीफ सर, सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे अध्यक्ष माननीय श्री CA सचिन कोरे साहेब, सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर किरण सावे सर, नगरसेवक आणि नियोजन समिती सभापती पालघर जिल्हा नगर परिषद माननीय श्री अमोल पाटील सर आणि मंचावर उपस्थित सर्वच मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत। आज मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सहकार्याने सोनोपंत दांडेकर महाविद्यालय पालघर आणि थीम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बोईसर येथे दिनांक 28 मार्च 2024 ते 31 मार्च 2024 पर्यंत डॅशिंग सुपर वुमेन कप 2024 ही क्रिकेट टूर्नामेंट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। जवळजवळ 15,000 विद्यार्थी संख्या असलेल्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात उत्कृष्ट क्रीडापटू घडण्यासाठी अध्यक्ष माननीय CA सचिन कोरे सर आणि प्राचार्य माननीय प्रोफेसर डॉक्टर किरण सावे सर नेहमीच करत आलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांचे क्रीडा विभागातर्फे आम्ही मनापासून आभार मानतो। त्यांचे प्रयत्न केवळ आम्हाला पूर्णपणे खात्री आहे। यासाठी उपस्थित सर्व मान्यवर, खेळाडू, कोचेस, मॅनेजर्स आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे ऑफिशियल्स यांचे सहकार्य आणि त्यांच्या उपस्थितीमुळे आम्ही सर्वांचेच मनापासून आभारी आहोत। मी उपस्थित सर्व संघांना हार्दिक शुभेच्छा देते आणि माईक हँडओव्हर करते श्री भूषण पाटील सर यांच्याकडे। धन्यवाद। नमस्कार। मुंबई क्रिकेट असोसिएशनचे जॉइंट सेक्रेटरी श्री दीपक पाटील सर, सोनोपंत दांडेकर कॉलेजचे अध्यक्ष श्री कोरे सर, पालघर कॉलेजचे प्राचार्य श्री किरण सावे सर, सेक्रेटरी अनिल पाटील सर आणि पालघर कॉलेजचे सर्व प्रतिष्ठित माझे मित्र श्री अमोल पाटील, नियोजन समिती सभासद पालघर नगर परिषदेचे नियोजन समितीचे अध्यक्ष यांचे सर्वांचे मी इथे स्वागत करीत आहे। तसेच आमच्या मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सगळे पदाधिकारी अरविंद सर, माडकर सर, जयेश दादरकर, बिपिन पाटील, आमचे क्युरेटर यांचे थीम कॉलेजचे राहुल सर, सर्व खेळाडू व प्रतिष्ठित पालघर तालुक्यातले आमचे नागरिक यांचे सर्वांचे मी इथे सहर्ष स्वागत करीत आहे। ही टूर्नामेंट इथे आयोजित करण्याचा हेतू विकास पाटील यांनी मला एकदा सांगितला की आपण एकदा पालघरला ही टूर्नामेंट करायची आहे। त्यानंतर मी हा विषय दीपक पाटील सरांकडे एकदा बोलून दाखवला की आता आपण मागच्या वेळेला आपण नेहमीच मुंबईला टूर्नामेंट करत असतो, पण आपण पालघरला एकदा करायला तुम्ही आम्हाला एकदा चान्स द्या। विकासने मला सांगितलं की आपण ही टूर्नामेंट इथे करूया आणि त्याप्रमाणे आम्ही हा एक प्रयत्न इथे करतोय। हा प्रयत्न अशासाठी की इथे कुठल्याच फॅसिलिटी नसताना आणि हा प्रयत्न करणे आम्ही थोडंसं आम्हाला आधी वाटलं की करू शकू की नाही करू शकू, पण थीम कॉलेजच्या सहकार्याने आणि पालघर कॉलेजच्या सावे सरांच्या पूर्ण सहकार्यामुळे आणि त्यांच्या टीमच्या सहकार्यामुळे आम्ही करण्याचे धाडस इथे करत आहोत। आणि ही टूर्नामेंट इथे यशस्वी करण्यासाठी सर्व संघ जे 8 संघ विकास पाटीलने त्यांच्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या प्रोटोकॉल क्रायटेरियाप्रमाणे निवडलेले 8 संघ इथे आता आज खेळतील आजपासून 31 तारखेपर्यंत आणि त्यांचं कौशल्य ते दाखवतील। पण ही टूर्नामेंट यशस्वी करण्यासाठी बऱ्याच पालघर तालुक्यामधल्या बऱ्याच प्रतिष्ठित नागरिकांनी आम्हाला इथे सहकार्य केले। त्यामध्ये आमचे अमोल पाटील, प्रीतम राऊत, मकरंद पाटील,
तसेच कैवल्य राऊत टूर अँड ट्रॅव्हल्स ह्याने आम्हाला म्हणजे काही गोष्टी आम्हाला इथे स्पॉन्सर केल्या, त्याबद्दल पण मी त्यांचे इथे आभार मानतो. किरण सरांना तर आम्ही कायमच इथे भेटत असतो. ज्या वेळेला गेल्या वर्षी आम्ही दीपक सरांना एक ग्राउंड दाखवलं होतं, तेव्हा त्यांनी आणि आज हा फरक त्यांना नक्कीच जाणवला असेल दीपक सर तुम्हाला, कारण तो करायचा प्रयत्न केला आणि अजूनही मला खात्री आहे की कोरे सर आणि सावे सरांना मी मागे भेटलो आणि त्यांनी आम्हाला पूर्ण आश्वासन दिले की अजून येणाऱ्या काही वर्षात आपण हे ग्राउंडचं पूर्ण कायापालट करू. आणि सोनोपात दांडेकरच्या ट्रस्टी मंडळींना आणि तुमच्या सभासदांना मी विनंती करेन की खरंच तुमचं सहकार्य लाभलं तर अजूनही आपण चांगलं करू शकू. ही टुर्नामेंट यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या लोकांनी आम्हाला हातभार लावला आहे त्यांना पण मनापासून धन्यवाद. कारण येणाऱ्या 4 दिवसामध्ये ही टुर्नामेंट इथे आणि थीम कॉलेजला होणार आहे. थीम कॉलेजचे चेअरमॅन शेरीफ सर यांना आम्ही एकदा भेटलो होतो, दीपक सर आणि आम्ही एकदा जाऊन भेटलो होतो आणि त्यानंतर त्यांनी पण सांगितलं की ही टुर्नामेंट इथे करणार असेल तर आम्ही पूर्ण सहकार्य करू. आणि त्यांनी खरंच मनापासून खूप, आज ते मला वाटतं बिझी शेड्यूलमुळे किंवा थोडंसं उशिरा येत आहेत असं त्यांनी विकास मला बोलला, पण त्यांनी खूप मनापासून आम्हाला इथे सहकार्य केलं. आम्ही जेव्हा जेव्हा भेटलो तेव्हा पूर्ण थीम कॉलेजच्या ग्राउंडवरचे येणारा पूर्ण खर्च त्यांनी स्वतः उचलला आहे. म्हणजे मुलींच्या जेवणाचा खर्च, ग्राउंडवरचा खर्च, डेकोरेशन वगैरे काही गोष्टी, राहण्याचा ह्या खर्च त्यांनी स्वतःहून आम्हाला सांगितलं की मी करेल आणि त्याबद्दल त्यांचे पण धन्यवाद, त्यांना पण धन्यवाद. आणि मलाही खात्री आहे की आपण सर्वांच्या सहकार्याने ही टुर्नामेंट खरंच यशस्वी करून दाखवूया. माझे मित्र डॅशिंग स्पोर्ट्स क्लबचे विकास पाटील ह्यांनी पण हा उत्साह दाखवला आणि आम्हाला इथे ही आयोजित करण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल खरंच मनापासून मी त्यांचे आभार मानतो. आणि पुढील कार्यक्रम आणि कार्यक्रमाची रूपरेषा आणि कार्यक्रमाचं नियोजन आणि काय आहे ते वर्णन करण्यासाठी मी त्यांना इथे स्टेजवर निमंत्रित करतो. विकास पाटील, धन्यवाद. How is the Josh girls? इतना छोटा. How is the Josh girls? How is the Josh girls? Good. नाही ठीक. मंचावरील उपस्थित मान्यवरांनो, कोचेस, नंतर पालघरचे कॉलेजचे पदाधिकारी, आमंत्रित, आता त्यांची नावं मी लवकरच घेईनच, ते तुम्हाला कळेल कोण कोण आलेले आहेत इकडे. ते सर्वांचं मी डॅशिंग स्पोर्ट्स तर्फे स्वागत करत आहे. खरं म्हणजे गेल्या वर्षी आम्ही जो डॅशिंग कप अंडर-15 गर्ल्स केला होता ते मुंबईत होता आणि आम्हाला खूप कम्फर्ट्स होतं. ह्या वर्षी सुद्धा इवन सचिन तेंडुलकर जिमखाना सुद्धा अवेलेबल करायच्या परिस्थितीत होतो. म्हणजे एमसी वॉज काइंड इनफ टू ऑफर अस द ग्राउंड. पण मी ठरवलं होतं की जसं चिखलीकर ग्राउंडवर तुम्हाला सर्वांना खेळायची संधी मिळाली, तशी इकडे सुद्धा तुम्हाला खेळायची संधी मिळाली पाहिजे म्हणून. आणि इकडे आणि थीम्स कॉलेज इकडे आमच्या मनात होतं की तुम्ही यावं, परिसर बघावा, मुंबईच्या ते आपल्या शेलमधून बाहेर यावं अशी आमची इच्छा होती. आणि ऑफकोर्स यू विल एन्जॉय. मला माहिती आहे, मी बऱ्याच लोकांना ओळखतो, तुमच्या मुलींना, तुमची स्किलसुद्धा आम्हाला माहिती आहेत. आणि नवीन जे टॅलेंट येईल ते आम्हाला बघायची संधी मिळेल. हे ए ते डी डिव्हिजन मधल्या प्रत्येकी 2-2 टीम्स, टॉप 2 टीम्सला आमंत्रित केलं होतं. काही संघात म्हणजे सी डिव्हिजन मधल्या 2 संघाने माघार घेतली, त्याच्यामुळे 3 आणि 4 नंबरला इकडे संधी दिली गेली. म्हणजे सायनाथ आणि डॅशिंग आलं त्याच्या जागी आणि राजावाडी आणि विक्रमी टाय होतं म्हणून त्यांना दोघांना संधी मिळाली. बिपिन पटेल सर, आय एम व्हेरी सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी, जस्ट फॉरगिव्ह मी. तर मुंबईतला सर्व टॅलेंटेड मुली मोजून ज्या आहेत टॅलेंट इकडे आलेल्या आहेत. आणि खरोखर मी आभारी आहे त्यांच्या सेक्रेटरीचे आणि संघ मालकांचे की त्यांनी इकडे एवढे 3 दिवस राहायला पाठवलेलं आहे. आणि तुमचं आता विश्व तर मोठं आहे, आता मुलीमध्ये काही भेद नसतो, जेवढ्या मुलांना मिळतात फीस तेवढी तुम्हाला असं मिळते. आणि सर्व फॅसिलिटीज तुम्हाला सेम असतील.
आणि तुमचा प्रवास चांगला झाला असेल अशी मी आशा करतो. आणि मान्यवर आहेत तर तुम्हाला काही दोन शब्द सांगतीलच, पण आता माझं डॅशिंग स्पोर्ट्सतर्फे कर्तव्य आहे की मान्यवरांचा सत्कार करावा. भूषण पाटील सरांनी तर खूप सहकार्य म्हणजे त्यांनी, आणि त्यांचं काय आभार मानण्यासारखं नाहीच आहे कारण आम्हीच ते सर्व हँडल केलं आहे. किरण साबळे सर, शरीक सर, एक्सलंट. कोरे साहेबांनी तर आम्हाला त्या दिवशीच जेव्हा पहिली MCAची टुर्नामेंट झाली इंटर कॉलेज, तेव्हा स्वतः त्यांनी चांगलं हे केलं होतं, मार्गदर्शन केलं होतं. आणि अल्लाळीमधले नगरसेवक अमोल आहेत, प्रक्षेप आहेत, या सर्वांनी खूपच मेहनत घेतली आणि हा इव्हेंट सक्सेसफुल करायचा प्रयत्न आम्ही करतोय. आणि सर्व सर थँक्यू, सावे सर, गोरे सर आणि दीपक पाटील सरांचं तर काय सांगायचं, केवळ त्यांच्याचमुळे हे सर्व पॉसिबल झालेलं आहे. आणि अजिंक्य नाईक सरांनी सुद्धा आम्हाला ते दिस इज द MCA अफिलिएटेड अप्रूव्ड टुर्नामेंट, तर आम्ही रितसरपणे MCA कडून परमिशन घेऊनच हे टुर्नामेंट केलेली आहे. त्याच्यामुळे सिलेक्टर सुद्धा आलेले आहेत. सक्रू मॅडम वेलकम. ओके, तर आता मी दिस इज टाइम टू जस्ट फेलिसिटेट अवर गेस्ट. सो आय रिक्वेस्ट मिसेस सरोज पाटील just come on the stage with the bouquet. You are requested to welcome with the flowers Mr. Deepak Patil sir, Joint Secretary Mumbai Cricket Association. Now I request Mrs. Alka Patil to come onto the stage and felicitate Sachin Kore sir. Now I request Darshana Patil madam to come onto the stage and felicitate Dr. Kiran Save sir. I request Ms. Lukesha to come onto the stage. And Secretary Kulkarni sir. Sir, welcome. Request Sainath Pavaskar to come onto the stage. Felicitate Mr. Anil Patel, Secretary, Sundapat Dandekar. No, ठीक है. हाँ. I request Sangeeta madam. Mr. Dubey sir. You are requested to felicitate. Huh? Amol sir. जाता तुम्ही द्या. आणि लास्ट कोणाचं आहे? कोण? Naik sir, we welcome you onto the stage. Sangeeta madam, please offer him floral welcome. आता प्रेक्षकांमध्ये अतिशय एक आपले सेलिब्रिटीज म्हणावे लागतील अशा काही व्यक्ती आहेत, तर त्यांना मी स्टेजवर बोलवतो. त्याने आमचं वेलकम करून त्यांनी स्थानापन्न व्हावं. मिसेस सरोज पाटील जरा ते हे घेऊन. संदीप महाडकरजी हे एक फार महाडकर हे मुंबईतले फार प्रतितयश नाही ते फुलं प्रतितयश असे एक कोच आहेत, तर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं आणि स्थानापन्न व्हावं. अरे काय करते ते सर, जरा प्लीज.
जा जा लवकर ठीक आहे. फोटो फार पूर्वीपासून ह्या पालघर जिल्ह्यामध्ये ज्याने खूप योगदान दिलेलं आहे क्रिकेटचं, त्याने खूप उंचीवर नेलेलं आहे. इकडच्या बऱ्याच मुलांना आणि मुलींना सुद्धा त्याने संधी दिलेली आहे बरेच वर्ष. असे बिपिन पाटील सर माझे खास मित्र आणि लहानपणापासूनचे सोबती, त्यांना मी विनंती करतो की त्याने मंचावर यावं. माडकर सर बसावं. सरोज पाटील will offer bouquet to Mr. Bipin Patil. Sir, please स्थानापन्न व्हावं. आचरेकर सरांचं नाव सर्वांनी ऐकलेलं असेल. आचरेकर सरांचे शिष्य कोण आहे हे मी सांगायची गरज नाही, पण आपल्यामध्ये त्यांचा वारसा चालवणारी त्यांचीच लेक, त्यांची कन्या आहेत. त्याने कल्पना मॅडमने जरा स्टेजवर यावं आणि मी अलका पाटीलांना विनंती करते की त्यांनी स्वागत करावं. मॅडमने फार आता जसे तिच्या पिताश्रीने जसे स्टार दिलं ते ती सुद्धा देत आहे. आता मी मुद्दाम नावं घेत नाहीत, नाहीतर तिला त्या मुलीनं तुम्ही बाउन्सर मला सुरुवात कराल. मॅडम कल्पना मॅडम वेलकम. बसा ना. मुंबईचे अंडर-23 टीम यांनी यावर्षी लीगमध्ये एकही मॅच न हरता डायरेक्ट नॉकआउटला गेले होते, पण अनफॉर्च्युनेटली दे कुडंट मेक इट टू द सेमीज और फायनल्स. पण त्यांचे असे फार मेहनती आणि माझ्या फॅमिली फ्रेंड म्हणा किंवा घरचाच माणूस असा जयेश दादकर यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. आणि संगीता मॅडम जस्ट आय रिक्वेस्टेड टू ऑफर. तुमच्या परफॉर्मन्सवर नजर ठेवण्यासाठी बघा लक्षात आलं सर तुम्हाला कोण आहे ते. अशा मॅडम आलेल्या सिलेक्ट तुमच्या त्या सक्रू मॅडमचं मी स्टेजवर हे करतो. आणि अलका मॅडम काइंडली ऑफर. अँड अबव ऑल माझे म्हणजे इज लाईक आमच्या घरात मधलेच आहे, ज्याने माझ्यासह लग्नात उपस्थिती दिली होती आणि माझ्या मुलाच्यासह लग्नात दिली होती. इज लाईक अवर फॅमिली फ्रेंड. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सर्वात सिनियर माणूस. बरेचसे त्यांनी मेहनत म्हणजे एवढी मेहनत की तुम्ही विचार करू शकत नाहीत. असे माझे परम मित्र श्री अरविंद कदम यांना मी स्टेजवर बोलवायची विनंती करतो. आता संगीता मॅडम प्लीज, वन ऑफ माय ग्रेट फ्रेंड्स. त्या मॅडम कोण आहे आता ते छोट्या अंपायरला आणि स्कोररला. ओके आता थँक्यू. कारण टाइम इज रनिंग आउट. कारण तुम्हाला सुद्धा तिकडे जायचं आहे. तुमचा ब्रेकफास्ट सुद्धा रेडी होता खरं म्हणजे. पण क्रिकेटर्सना सर्वात आधी ग्राउंड तुम्हाला नॉक तिकडे घेऊ शकता. किरण सावे सरांनी ते ओपन करून ठेवलेलं आहे. तिकडे ज्यांना नॉक घ्यायचे आहे ती घेऊ शकता तिकडे. तर आता माय प्रोसिडिंग इज ओव्हर. आता आय विल रिक्वेस्ट किरण सावे सर टू सचिन कोरे सर जे स्वतःचे क्रिकेटर आहेत आणि जे खेळायचे चांगले, त्यांना मी विनंती करतो की त्यांना उपदेशास्पद 2 शब्द सांगावे. आजचं आपलं नावच अतिशय मला आवडलं. डॅशिंग सुपर वुमन कप T20 टुर्नामेंट. आजच्या या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी जॉईंट सेक्रेटरी ऑफ MCA श्री दीपक पाटील सर, मोहम्मद शरीफ सर आज आलेले नाहीत पण येतील ते, व्हाईस चेअरमन थीम इंजिनिअरिंग कॉलेज, विकास पाटील सर, भूषण पाटील सर, कोच संदीप महाडकर सर, सरोज पाटील मॅडम, कल्पना मॅडम, अरविंद घरत सर, आमच्या संस्थेचे सचिव सुधीर कुलकर्णी आणि अनिल पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किरण सावे सर,
आमचे नगरसेवक अमोल पाटील आणि आमच्या जिमखाना कमिटीचे सदस्य दिनेश दुबे व प्रशांत पाटील सर, सिलेक्टर्स व माझ्या सर्व खेळाडू भगिनींनो, खरं म्हटलं तर क्रिकेटचं जे आज स्वरूप आहे आणि आम्ही ज्यावेळेला क्रिकेट खेळत होतो ते स्वरूप ह्याच्यामध्ये खूप बदल घडला आहे, आधुनिकता आलेली आहे. आम्ही खेळत असताना T20 हा प्रकारच नव्हता. महत्त्वाचं त्यावेळेला टेस्ट क्रिकेट होतं. कसोटी सामने आम्ही आवर्जून बघायचो. 80चा हा साधारण 77-80चा पिरियड होता. सुनील गावस्कर, कपिल देव हे आमचे आवडते खेळाडू होते. त्याच वेळेला 83ला ज्या वेळेला आपण पहिला वर्ल्ड कप जिंकलो त्यानंतर खरा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे क्रिकेटचा उदय झाला आणि मग पुढे कालांतराने T20 हा प्रकार आला. आज T20 मध्ये महिलांचा सहभाग झाला आणि आज महिला देखील त्याच सक्षमतेने हा सर्व खेळ खेळतायत हे पाहून कोणालाही आनंदच वाटेल. खरं म्हटलं तर मी MCAचे आभार मानतो आणि त्यांना हे देखील सांगतो की आमच्या संस्थेतर्फे आपणास कुठल्याही प्रकारची मदत लागली किंवा आम्ही तुम्हाला सहकार्य करू शकलो तर हे आमचं भाग्य राहील. कारण खरा MCAचा उद्देश हाच आहे की जे काही चांगले गुणवंत खेळाडू ह्या ग्रामीण भागात आहेत त्यांना निवडणं आणि एका उच्च दर्जाच्या खेळामध्ये त्यांना सहभागी करून घेणं. कारण बरेच खेळाडू हे मुंबईच्या आसपास जे आहेत ते मुंबईकडे जाऊ शकतात, परंतु मुंबईच्या बाहेर असणाऱ्या खेळाडूंना ती संधी मिळत नाही आहे आणि ही फार चांगली मूव आहे असं मला वाटते की त्यांनी तिकडे इकडून मुलं तिकडे जाण्यापेक्षा ते स्वतः इकडे येऊन इकडे टुर्नामेंट्स भरवतात. इकडच्या खेळाडूंना चांगला हा एक प्रकारचं खूप मोठी ही संधी मिळते आणि गुण असे आहेत की जे गॉड गिफ्टेड असतात. फक्त तो हिरा पारखायला आणि त्याला पैलू पाडायला तेवढीच फक्त गरज असते. तुमच्यामध्ये जर गुणवत्ता असेल आणि जर अशी असोसिएशन तुमच्या बरोबर असेल तर तुम्हाला देखील वर जायला किंवा अतिउच्च दर्जाचा क्रिकेट खेळण्यासाठी कोणी अडवू शकणार नाहीये. आपल्या प्रतिभेचं पूर्ण योगदान द्या. इकडे सिलेक्टर्स आहेत त्यामुळे आता उशीर पण झालाय, मी जास्त काही बोलत नाही आणि ह्या सर्व खेळासाठी संस्थेतर्फे मी आपणास शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. इकडे ग्राउंड इन्चार्ज आहेत मिस्टर प्रक्षेप राऊत आणि तिकडे मिस्टर राहुल. ओके, तर ज्या थीम्स कॉलेजला आता जाणार आहेत बस बरोबर तर ते कॉन्टॅक्ट करतील, ते तुमच्यावर राहतील. कोचेस प्लीज नोट. आता मी रिक्वेस्ट करतो MCAचे जॉईंट सेक्रेटरी दीपक पाटील सर यांना की त्याने 2 शब्द बोलावेत. नमस्कार. मंचावर उपस्थित चुरी सर, सावे सर, कुलकर्णी सर, पाटील सर, दुबे सर, नगरसेवक, आमचे MCAचे सर्व पदाधिकारी आणि गर्ल्स आणि बाकी सर्व गेस्ट. आत्ताच चुरी सरांनी सांगितलं की आतापर्यंत असं होत होतं की सकाळची पहिली गाडी पकडून 4 वाजताची गाडी पकडून इथल्या भागातली मुलं मुंबईला मॅच खेळायला यायची आणि तेव्हा फार पूर्वी तेव्हा 1-2-3च गाड्या असायच्या. त्याच्यामुळे यांच्या आपल्या ह्या भागातल्या मुलांसाठी कांगालिक आधी 10:30ला सुरू व्हायची, परंतु 10:30ला सुरू झाली कांगालिक 5:50ला संपायची आणि मग बॉम्बे सेंट्रलला जी एकच गाडी होती आपली वलसाड एक्सप्रेस ती त्यांना मिळायला खूप धावावं लागायचं. म्हणून मुंबई क्रिकेट असोसिएशननी बिपिन पाटील आणि त्यावेळेस खूप रिक्वेस्ट केली होती आणि ती गाडी कांगालिक आपण 10:15ला सुरू केलं जेणेकरून 5:35ला संपते आणि मग मुलांना सोय होते. मी हे सांगायचा उद्देश याच्यासाठी आहे मुलींना तुमच्यासाठी की तुम्हाला थोडं वाटलं असेल की सकाळी कुठे आपण एवढ्या लांब आलंय, परंतु जेव्हा
60 दिवस जेव्हा इथलं मुलं किंवा इथल्या मुली जेव्हा ट्रॅव्हल करतात मुंबईमध्ये, तेव्हा कधीतरी आपण पण येऊन बघायला पाहिजे की ते ट्रॅव्हलिंग काय असतं ते. आणि त्याच्यामुळे आमचा एक आणि सर तुम्हाला आम्हाला सांगायला आनंद वाटेल किंवा तुम्हालाही आनंद होईल त्याचा, की सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या सर्व एज ग्रुपमध्ये 14 टू सिनियर वुमन्स आणि मेन्समध्ये जवळजवळ 35 खेळाडू मुंबईच्या टीममध्ये खेळत आहेत या भागातले, पालघर आणि या भागातले. त्याच्यामुळे ही आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आणि या भागात क्रिकेट खूप वाढते. PDDS हे विपिन पाटील फार पूर्वीपासून सुरू केलेलं आहे. आता नंतर डहाणूला पण ग्राउंड होतं, अजून 2-3 ग्राउंड आता चिखलीकर ग्राउंड झाला, तर एक ग्राउंड झाला. आमचा असा एक उद्देश आहे की ह्या भागात ग्राउंड होतील चांगले, त्यामुळे जेणेकरून रिजनल मॅचेस किंवा झोनल मॅचेस आम्ही इथे खेळू, म्हणजे ट्रॅव्हलिंग जो आहे तो कमी करता येईल. आम्ही आता MCAचे समर कॅम्प्स असतील तेव्हा सुद्धा आम्ही इथले कॅम्प्स काही वाढवलेले आहेत, जेणेकरून ते ट्रॅव्हलिंग जो आहे तो कमी करता यावा. कारण टॅलेंट भरपूर आहे आणि इथल्या मुलांकरता फक्त एवढंच आहे की थोडंसं मी मागे पण नेहमीच म्हणतो की इथल्या मुले थोडंसं जेव्हा सिटीमध्ये येतात मुलं किंवा मुली थोडंसं प्रेशरमध्ये असतात, ते थोडी सायकोलॉजी प्रेशरमध्ये असतात. त्याच्यामुळे आता इथे तुमचे एक सर सांगायला आम्हाला आनंद वाटेल की आमचे मुंबईचे जवळजवळ सर्वच मुंबई खेळणारे सिनियर प्लेयर्स मुली आता खेळते आहेत तिकडे. तर तुमची पण एक जबाबदारी आहे की चांगल्यातला चांगला गेम इथल्या स्थानिक लोकांना दाखवायचा, जेणेकरून या कॉलेजमध्ये 15,000 तुम्ही मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे 15,000 विद्यार्थी आहेत, त्याच्यामधल्या काही मुली आहेत. तुमचा एखादा स्पार्क घेऊन एखाद्या मुलीने क्रिकेटमध्ये करिअर घडवायचं ठरवलं तर ती आजच्या टुर्नामेंटचं एक हे असेल आपलं, त्याचं एक फलित असेल. त्याच्यामुळे तुमचा परफॉर्मन्स करताना विचार करा. आणि हे झालं स्पार्कसाठी. तर तुमचा परफॉर्मन्स आमचा आपला सीझन यावेळेस संपलेला आहे. आता या ज्या मॅचेस आहेत या तुमच्या पुढच्या सीझनसाठी आहेत आणि त्याच्यासाठी सिलेक्टर आपल्याकडे अवेलेबल असतील. ॲक्च्युली सिनियर लया मॅडम येणार होते, पण त्या वेस्ट झोनसाठी पुण्याला गेल्या असल्यामुळे आमचे सिनियर सिलेक्टर चेअरमन आहेत त्याच येणार होत्या. पण एक लक्षात ठेवा की तुमची प्रत्येक गोष्ट, तुमची प्रत्येक मूव किंवा तुमचं प्रत्येक ॲटिट्यूड आणि तुमचा परफॉर्मन्स नुसता परफॉर्मन्स फार महत्त्वाचा नाही आहे. युअर डिसिप्लिन अँड ॲटिट्यूड टुवर्ड्स द गेम हा फार महत्त्वाचा आहे. 75 यार्डच्या आतमधला आणि 75 यार्डच्या बाहेर, हे लक्षात ठेवायचं. कारण सिलेक्टर फार गोष्टी लक्षात ठेवतात. आणि आम्ही सिलेक्शन कमिटीमध्ये बसतो तेव्हा परफॉर्मन्स बरोबर या गोष्टी पण डिस्कस केल्या जातात. त्याच्यामुळे तुमची प्रत्येक आपण एक मॉडेल राहायला पाहिजे इथल्या लोकांसाठी. तुम्ही कोणतरी मॉडेल राहायला पाहिजे. बऱ्याचशा तुमच्या आपण सिनियर खेळाडू आहेत, तुम्हाला कोणीतरी मॉडेल म्हणून इथल्या मुलींनी घेतलं पाहिजे की नाही मी याच्यासारखं, मी या मुलीसारखीच खेळीन किंवा मी हिच्यासारखी परफॉर्मन्स करीन किंवा खेळ करीन. तेच एक इथल्या मुलांसाठी मुलींसाठी एक चांगलं असेल. आणि चांगला गेम करा. तुम्हाला थोडीफार गैरसोय येईल. तुम्ही स्टेट खेळलेला आहे, तिकडे राहण्याची वगैरे आपण 5 स्टार हॉटेलमध्ये राहतो, थोडीशी गैरसोय काय होईल, जी काय होईल ती विकास पाटील आणि भूषण पाटील तुम्हाला माहिती आहे मुंबईचे मॅनेजर होते आणि आम्ही मुंबई रणजी ट्रॉफी सर आम्ही जिंकलेलो आहोत. आणि त्याच्यामध्ये भूषण पाटील जे आपल्या भागातले आहेत त्यांचं योगदान फार महत्त्वाचं होता. कारण आम्हाला माहिती आहे त्याचं योगदान काय होता तो, कारण तो कशा प्रकारे ते मॅनेज करत होते. ही वॉज म्हणजे प्लेयर्स हॅपी होते त्यांच्या एकंदर ॲज अ मॅनेजर म्हणून प्लेयर्स हॅपी होते, ते स्वतः हॅपी होते. आणि ॲज MCA म्हणून आम्ही सुद्धा किंवा आमचे क्लब मेंबर सुद्धा हॅपी होते की आम्हाला एक चांगला मॅनेजर मिळाला मुंबईसाठी. त्याच्यामुळे ते तुमच्याकडे आहेत आता या पूर्ण ह्याच्यामध्ये. तर तुम्हाला कुठचीही काही अडचण असेल तर भूषण पाटील आहेत, विकास पाटील तर आहेत त्याच्याबरोबर. तर तुमच्याकडून पण तेवढंच कोऑपरेशनची गरज आहे, कारण थोडंफार कुठे तर होऊ शकते. पण एवढंच म्हणणं आहे की जे ग्राउंड फॅसिलिटी आहेत आता एवढं ग्राउंड आपल्याला मुंबईमध्ये मिळत नाही. फार कमी ग्राउंड आहे आपली स्वतःची सोडून ग्राउंड नाही आहेत जिथे तुम्हाला पूर्ण बाउंड्री असते. एक कॉलेज म्हणजे दांडेकर कॉलेज किंवा थीम कॉलेज सारखं कॉलेज जेव्हा तुम्हाला तुमच्या पाठीशी उभं राहते त्यावेळेस आपली पण जबाबदारी तेवढीच वाढते आणि तेवढाच आपला परफॉर्मन्स चांगल्यातला चांगला करायचा प्रयत्न करा. आणि थँक्स टू दांडेकर कॉलेज आणि थीम कॉलेज बोईसर, आम्ही त्यांना भेटलो होतो, शरीफ सरच आलेले नाही आहेत. पण असे जेव्हा पाठीराखे असतात आणि अशी जेव्हा स्पॉन्सर असते तेव्हा ही टुर्नामेंट नक्कीच चांगली होईल. आणि आम्हाला खात्री आहे की ही टुर्नामेंट 3-4 दिवस कंटिन्यूस चालेल आणि खूप चांगला परफॉर्मन्स होईल, जेणेकरून सिलेक्टर्स सुद्धा हॅपी होतील आणि तुम्ही सुद्धा हॅपी व्हाल. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आभारी आहे दीपक पाटील सर. खूप छानपैकी तुम्ही त्यांचं प्रबोधन केलेलं आहे आणि ही खरोखर चांगली अपॉर्च्युनिटी. आणि मुंबईतली टॉप क्रीम म्हणजे ज्या मुली आहेत त्या इकडे आलेल्या आहेत. मी सर्व निधी घरात राजावाडीची वृषाली भगत तिचं नाव नेहमी वाचत असतो. आयराला मी ओळखतो कारण आयरा गेल्या वर्षी अंडर-15ची माझीच कॅप्टन होती ती. आणि लीड कोण करते तुमची? ग्लोरियस का? साध्वी, तुझा परफॉर्मन्स मी बघितलेला आहे, वाचलेला आहे. एकदा मी कल्पना मॅडमला म्हटलं अरे फक्त आयरा करते तर बाकीची टीम काय? तर तिने आयराला 6व्या नंबरला पाठवला, तरी पण तुम्ही 200 केले होते बरोबर. तर त्याच्यामुळे तुम्ही सर्व अपोजिट टीम जरा टेक केअर. अर्थात सर्वच चांगल्या टीम्स आहेत तुम्ही, पण आता तुम्हाला एक दुसऱ्यासमोर यायची संधी मिळाली आहे गोल्डन. ही कशी आहे, ती कशी आली वगैरे आता कळेल आपल्याला. आणि सुपर वुमन कप आहे आणि 31 तारखेला आपल्याला कळेल सुपर 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 गर्ल्स कोण आहेत त्या. आता नॉट टेकिंग मच ऑफ द टाइम, आपण ज्योत प्रज्वलित करून विल हेड टुवर्ड्स द विकेट फॉर द स्पिन ऑफ द कॉइन. आणि नारळ वाढवायचं आहे तिकडे थोडीफार. जर 15 मिनिटाचा प्लीज तसल्ली घ्या. त्याच्यानंतर यू कॅन प्रोसीड फॉर द ब्रेकफास्ट आणि नंतर मग आपण पुढचं करूया. तर आय रिक्वेस्ट संगीता मॅडम टू टेक ओव्हर. आणि प्लीज ऑल द डिग्नेटरी ऑन द स्टेज प्लीज असेंबल देअर नियर द लॅम्प. आणि भूषण पाटील सर या कॉलेजचे माझे विद्यार्थी सुद्धा आहेत. आणि सर शेरीफ सर येणार होते पण ते ट्रॅफिकमध्ये अडकले आहेत. बट ही विल हेड टुवर्ड्स थीम कॉलेज, तर तिकडे आपल्याला त्यांना भेटायला मिळेल. विवेक कदम यांचं मी इकडे स्वागत करत आहे, जे माझे अतिशय जवळचे मित्र आहेत आणि एकदम छान कोच आहेत सायनाचे. ते विरारचे एक आयकॉनिक फिगर, पूर्वीच्या काळी टेनिसला गाजवलेलं होतं, तेवढं त्यांनी लेदर बॉलवर केलं होतं. तर अशा विवेक कदमचं मी स्वागत करतोय. जर प्लीज स्टेजवर यायची कृपा करावी. आता तुझं बुके ठेवला होता पण आता देणार तुला. बस मिसेस माझी सायनाची ग्लोरियस. ग्लोरियस आणि विक्ट्री तुम्ही तिकडे जायचंय आणि ग्राउंडवर जा. प्रोसीड अलॉंग विथ द कोच अँड मॅनेजर. आणि बाकीच्या मुलींनी आणि यू गो फॉर द ब्रेकफास्ट इन द कॅन्टीन. ओके आफ्टर दिस गेट. आजचे अतिशय महत्त्वाचे सुद्धा अजूनही पाहुणे आहेत ज्यांचा आम्ही मुद्दाम सत्कार करत नाही, ते इकडे असणारच आहे. सारखा आम्ही सत्कार करणार असे आमचे अंपायर सचिन मोरे आणि प्राजक्ता स्कोरर हिचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. आणि आमचा सपोर्ट स्टाफ, नंतर कॉमेंटेटर मिस्टर मंथन, याला सुद्धा आता मी माईक हँडओव्हर करणार आहे. तर ही शुड बी प्रेझेंट ॲट द विकेट नाव. सर शॅल बी प्रोसीड टुवर्ड्स द विकेट प्लीज. थँक्यू. मिस्टर मंथन. हो या ना सर्वजण या. विवेक ये. अरे मंथन ये, तुझ्याकडे आहे माहिती. नाव मिस्टर मंथन करत इज अ कॉमेंटेटर, रिनॉड कॉमेंटेटर. ही विल टेक ओव्हर द माइक फ्रॉम मी. ओके, ऑल द बेस्ट मंथन टिल. येस, थँक्यू सर. अतिशय चांगलं क्रिकेट आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि आजच्या दिवसातील पहिली लढत आपल्याला
अगदी थोड्या वेळामध्ये SDSM कॉलेज पालघरच्या या भव्य दिव्य मैदानावरती पाहायला निश्चितपणे मिळेल. हॅलो. आलेल्या सर्व मान्यवरांचं मी मंथनगरज क्रिकेट समालोचक हार्दिक स्वागत करतोय. दोन संघ हे समोरासमोर सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला खेळताना दिसणार आहेत. एका बाजूला विक्टोरियस हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तर एका बाजूला ग्लोरियस असा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगली संकल्पना आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. आणि आज आपण पाहतोय तर पालघरमधील हे सुंदरसं भव्य दिव्य मैदान आज खुलताना दिसणार आहे. वुमन्स क्रिकेटचा आगाज इथे होताना आपण पाहणार आहोत. मान्यवरांचं स्वागत होताना आपण पाहिलं. त्यानंतर खेळपट्टीचं पूजन करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे, कारण की ज्या खेळाने तुम्हा आम्हा सर्वांना मान सन्मान मिळवून दिला, अशा या क्रिकेटच्या खेळपट्टीला मात्र वंदन करणं, त्यांचं पूजन करणं हे आपलं सर्वांचं आद्य कर्तव्य आहे. आणि ते पूजन आपण अगदी थाटामाटामध्ये या ठिकाणी आपण करीत आहोत. दोन्ही संघ अगदी सज्ज आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. SDSM कॉलेजचे आपण पाहतायत किरण सावे सर हे देखील प्रिन्सिपल उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सर्व मान्यवरांना मी पुन्हा एकदा विनंती करेन की आपण सर्वांनी जॉईन व्हायचंय. गणपती बाप्पा मोरया. अतिशय थाटामाटामध्ये आपण हा उद्घाटन सोहळा इथे संपन्न होत असताना पाहतोय. कुठल्याही कार्याची सुरुवात श्रीफळ वाढवून गणरायाचे आशीर्वाद घेऊन आपण करतो, आणि आज आपण इथे पाहतोय हा दिमाखामध्ये हा सोहळा इथे संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करेन की आपण पुढे यायचं आहे टॉस करण्यासाठी. विक्टोरियस टीमचे कॅप्टन आणि या ठिकाणी आपण नाणेफेकीचा कौल होत असताना इथे पाहत आहोत. सन्मान्य आदरणीय श्री सचिन कोरे सरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा ही स्पर्धा जवळजवळ 1 लाख सबस्क्रायबर वॉच करत आहेत युट्यूबवर. नाणेफेकीचा कौल इथे होत असताना आपण पाहतोय. सायमा ठाकूर एका बाजूला ॲज अ कॅप्टन आपण पाहतोय, तर त्यांच्या परस्पर विरोधामध्ये आपण पाहतोय साध्वी संजय. कॉइन स्पिन इथे झालेला आहे.
विक्ट्री संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. त्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय येथे स्वीकारलेला आहे. सर्व मान्यवरांना मी विनंती करेन की आपण सर्व खेळाडूंना शुभेच्छा द्यायच्या आहेत. आपण पाहतोय MCA चे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आपल्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देताना ही सर्व दृश्य आपण थेट प्रक्षेपित ही स्पर्धा करीत आहोत. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज पुढील 4 दिवस आपण पाहणार आहोत. आणि एक अभूतपूर्व असा सोहळा आपल्याला या पुढील 4 दिवसामध्ये नक्कीच अनुभवायला मिळेल या शंका नाही. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया आणि आजच्या दिवसाला या पहिल्या लढतीला आपण सुरुवात करणार आहोत. एका बाजूला विक्टरी तर एका बाजूला ग्लोरियस असे मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यता प्राप्त संघ आपल्याला या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहेत.